धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. गुजरातहून महाराष्ट्रात येणारे बोगस बियाणे कृषी विभागाने घेतली ताब्यात. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कृषी विभागामार्फत बेकायदेशीर प्रतिबंधक असलेले बनावट बियाणे उत्पादन व विक्री संदर्भात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत काल रात्री गुजरात राज्यातून धुळे जिल्ह्यात येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून HDPT कंपनीचे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले बनावट बियाणे कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केले आहेत. आज पहाटेच्या सुमारास धुळे शहरातील संतोषी माता चौकात येणाऱ्या गुजरातच्या एका खासगी ट्रॅव्हल्सची कृषी विभागाच्या भरारी पथकाच्या वतीने तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रॅव्हल्स क्रमांक GJ04 AW 6092 मध्ये मागील सीटच्या खाली महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेल्या HDPT कंपनीचे बनावट बियाणे आढळून आले. सदर ट्रॅव्हल्स चालकाविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत हजारो रुपयांचे बनावट बियाणे हस्तगत करण्यात आले असून दोषींवर कृषी विभागातील भरारी पथकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कृषी विभागाने अधिकारी जगदीश बोराडे यांनी यावेळी दिली. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मी कृषी अधिकारी जगदीश सदाशिव बोराळे, पंचायत समिती धुळे. आमचा कृषी विभागातर्फे गुणवत्ता नियंत्रण विभाग त्या अंतर्गत काल आम्ही भरारी पथकासोबत गस्ती पथकावर रात्री गस्तीवर असताना गुजरातकडनं काही येणाऱ्या गाड्या आम्ही तपासत होतो. त्या अनुषंगाने शहरामध्ये आम्हाला संतोषी माता चौकामध्ये सकाळी तपासणी करत असताना एक संशयास्पद गाडी गुजरात पासिंगची आढळली. गाडीचा नंबर GJ04 AW 6092 असा होता. त्या अनुषंगाने आम्ही त्याला संतोषी माता चौकात थांबवले असता त्याने आम्हाला एक डिक्की उघडून दाखवली. त्या डिक्कीत काही आढळलं नाही. त्या अनुषंगाने आम्ही त्याला दुसरी डिक्की उघडण्यास सांगितली, परंतु त्याने ती डिक्की न उघडता गाडी सरळ पुढे नेली. आम्ही थोडा गाडीचा पाठलाग करून त्याला झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ तो थांबला असता प्रवासी उतरवत असताना आम्ही त्या ठिकाणी त्याला पाठलाग करून त्याच्या मागे गेलो आणि त्याच्या गाडीची झडती घेतली असता सगळ्यात शेवटच्या सीटच्या खाली आम्हाला प्रतिबंधित HDPT कापूस बियाण्याचे एकूण 21 पाकिटं त्या ठिकाणी सापडले. त्याच्यामध्ये 17 धनुष्य 5G आणि 4 फाल्कन 5G अशा 2 कंपन्यांची एकूण 21 पाकिटं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली. त्या अनुषंगाने आम्ही शहर पोलीस स्टेशनला संपर्क करून सदर मुद्देमाल व गाडी जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केलेली आहे. माझ्यासोबत भरारी पथकामध्ये विभागीय गुणवत्ता नियंत्रण नाशिक येथील कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री कल्याण पाटील साहेब, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री तायडे साहेब, तसंच मोहीम अधिकारी जिल्हा परिषद धुळे श्री भास्कर वाघ साहेब, कृषी अधिकारी गुण नियंत्रण श्री PJ पाटील साहेब व मी स्वतः असे आमच्या 5 लोकांचं भरारी पथकात यावेळी समावेश होता. आणि साधारण कितीचा आहे माल? सर्वसाधारणपणे तो माल आहे 31,500चा माल आहे. आणि त्याच्यातले आपण 2 पाकिटं हे नमुने म्हणून प्रयोगशाळेत पाठवत आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय असेल तर तो आपल्याला प्रयोगशाळेतून रिपोर्ट आल्यानंतर कळेलच. त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.